मित्रांनो, आपण सातत्यानं पुण्याचे जे काही म्हाडाचे प्रोजेक्ट आहेत 20% सर्वसमावेशक योजना या अंतर्गत तर प्रत्येक प्रकल्पाच्या ठिकाणी आपण जाऊन व्हिजिट करतोय। त्या ठिकाणची घरे कशी आहेत, त्या ठिकाणची लोकॅलिटी कशी आहे, त्या घरांची किंमत काय आहे, एकंदरीत आजूबाजूचा परिसर कसा आहे, ही सगळी माहिती आम्ही तुम्हाला वेगवेगळ्या माध्यमातून दाखवण्याचा प्रयत्न करतोय। आणि आज आपण आलेलो आहोत मित्रांनो स्कीम कोड क्रमांक 556 557 जो ग्रीन पार्क फुरसंगी या ठिकाणी आहे आणि त्याच प्रकल्पाची माहिती आज आपण घेणार आहोत। तर इथून मी तुम्हाला आतमध्ये घेऊन जाणार आहे मित्रांनो। हाच आहे एंट्रन्स मेन जो आहे, जिकडे म्हाडाच्या घरांचं काम सुरू आहे। काही घरे तयार आहेत आणि काही घरे अंडर कन्स्ट्रक्शन आहेत। तर दोन्ही प्रकारचे मी तुम्हाला लोकॅलिटी दाखवणार आहे आणि आतमध्ये जाऊन मी तुम्हाला येथील सॅम्पल फ्लॅट दाखवणार आहे। तिथे कोणी सेल्स एक्झिक्युटिव्ह असतील मी त्यांच्याशी बोलणार आहे आणि त्यांच्याकडून या प्रकल्पाची संपूर्ण माहिती घेणार आहे। नमस्कार मित्रांनो, कसे आहात सगळे? मजेत ना? स्वागत आहे आपलं सर्वांचं या यूट्यूब चॅनलवरती, ज्याचं नाव आहे RK प्रॉपर्टी न्यूज। चला तर मी आता तुम्हाला घेऊन जातो या प्रकल्पाच्या आतमध्ये। तर मित्रांनो, जसं मी तुम्हाला सांगितलं होतं की आपण पुण्यामध्ये ज्या ज्या ठिकाणी म्हाडाच्या स्कीमचे फ्लॅट्स अवेलेबल केलेले आहेत प्रत्येक ठिकाणी जाऊया आणि त्या ठिकाणची माहिती घेऊया असं मी तुम्हाला सांगितलं होतं। आणि आज आपण आलेलो आहेत ग्रीन पार्क फुरसंगी या ठिकाणी आपल्यासोबत या ठिकाणचे जे सेल्स एक्झिक्युटिव्ह आहेत ते आहेत। मी त्यांच्याशी बातचीत करणार आहे, त्यांना काही प्रश्न विचारणार आहे नेमक्या त्या प्रकल्पाबद्दल, ते थोडक्यात माहिती देतील। नमस्कार सर। नमस्कार सर, मी RK प्रॉपर्टी न्यूजमधून आलेलो आहे आणि मी म्हाडाचे जे काही प्रायव्हेट बिल्डरांचे म्हणजे 20% सर्वसमावेशक योजना आहे त्याच्यासाठी प्रत्येक साईटला व्हिजिट करतो आणि माहिती देत असतो लोकांना की या ठिकाणचा प्रकल्प कसा आहे। सर मला सांगा, आपलं नाव काय आहे? माझं नाव नितीन बद्रीनारायण मानधने। ओके सर, या ठिकाणी म्हाडाची जी काही स्कीम आलेली आहे हो, तर इथे 2 फेजमध्ये मी ऐकले की काम सुरू आहे। हो, तर तुमच्याकडे तयार घरे आहेत का सध्या? हां, आता तयारमध्ये आहे माझं B2 मध्ये। ओके, प्लॉट 2। अच्छा, त्याच्यामध्ये आता 6 घर उपलब्ध आहे, बाकी सगळे म्हाडाची लॉटरी लागलेली आहे त्यांना। अच्छा, अगोदर झालेली आहे? हो हो, म्हणजे 6 घरे तुमच्याकडे रेडी पोझिशन मध्ये आहे। अच्छा, आणि जे अंडर कन्स्ट्रक्शन आहेत 43 घरे आहेत ती कुठे असणार आहेत? ती आता प्लॉट 1 आता ते काम चालू आहे। 2024 ऑगस्टला त्याचं पोझिशन आहे। 2024? येस, व्हेरी गुड। आणि मग तुमच्याकडे सर जे आता मी म्हाडाची कॉस्ट आहे आणि तुमची कॉस्ट आहे, तुमची कॉस्ट सध्या 1 BHK ची काय आहे इथे? आता 1 BHK ची आहे 3350। ओके, आणि साधारणतः काही छुपे चार्जेस वगैरे आहेत का? नाही नाही, छुपे चार्जेस नाही आमच्या, फक्त मग लिगल फी असते ती 6000। ओके, आणि मेंटेनन्स असते 4 रुपीज पर स्क्वेअर फीटनी। अच्छा, त्याच्या व्यतिरिक्त काही चार्जेस नाही। ओके, म्हणजे ते समजा एखाद्या व्यक्तीला नाही लागलं लॉटरी, त्याला जर घ्यायचं असेल तर तो ते येऊन घेऊ शकतो? 42 मध्ये सगळं घर अवेलेबल आहे। आता माझ्याकडे इकडे म्हाडाचेच फ्लॅट खाली आहे 1 BHK, बाकी सगळे सोल्ड आउट झाले। मग आता हा जो एरिया दिसतोय इथे लोकॅलिटी कशी वाटते? म्हणजे बेस्ट आहे। बेस्ट आहे ना? हो, म्हणजे लोकांना जे काही सुविधा आजूबाजूला म्हणजे आता पाण्याचा पण काही इश्यू आता इश्यू राहणार नाही। अरे वा, पाण्याचा पण प्रश्न मिटला आहे, तर पाणी चालू होईल 4-5 महिन्यात। हा, अगोदर कॉर्पोरेशनचं हे पहिल्या पुरसुई हे ग्रामपंचायत मध्ये होतं, आता हे PMC मध्ये आले। अरे वा, कधी आलं PMC मध्ये? हे आता 2-1.5 वर्ष झाले। ओके, म्हणजे आता समजा आम्हाला 1 BHK जी रेडी आहे म्हणतायत ते आम्ही प्रेक्षकांना दाखवू शकतो? हो हो, दाखवू शकता। कसं आहे तो अंदाज येईल की बाबा ही घरं कशी आहेत? हो हो, कारण कसं आहे, प्रेक्षक आपले व्हिडिओज बघून ते फॉर्म भरतात। ओके ओके, इथला फ्लॅट रेडी आहे तर आपल्याला रेडी घर हवं असेल तर ते नक्कीच रेडीसाठी फॉर्म। येस येस सर। काहींना जर थांबायची इच्छा असेल 2-3 वर्ष थांबू शकतात तर ते अंडर कन्स्ट्रक्शन फॉर्म भरतात आणि अनेक कमेंट्स करतात आम्हाला की सर आम्हाला तेथील लोकॅलिटी तेथील सगळी माहिती आम्हाला देत जा। तर हा जो समोर दिसतोय तो कुठला आहे? हा फेज 1। फेज 1? हा, हे 2024 ऑगस्ट 2024 ला पोझिशन होईल? पोझिशन आहे। अच्छा, म्हणजे इथे सध्या काम सुरू आहे? काम सुरू आहे। ओके, म्हणजे अजून इथे एकही फ्लॅट रेडी नाही झालेला? अजून एक पण रेडी नाही। येस येस। ओके, मग या ठिकाणी समजा कुणाला व्हिजिट करायची असेल, समजा आमचे व्हिडिओज बघून कुणाला व्हिजिट करायचे तर ते येऊन फ्लॅट बघू शकतात? येस येस, काही प्रॉब्लेम नाही? नाही नाही, काही प्रॉब्लेम नाही। म्हणजे प्रेक्षकांना मी सांगेन की बाबा तुम्ही जाऊन व्हिजिट करा। हा, ते आम्ही दाखवू त्यांना फ्लॅट कसं आहे। तुम्हाला वाटलं तर सॅम्पल फ्लॅट दाखवतो आता। 1 BHK कसं आहे फ्लॅट ते मी तुम्हाला समजून सांगू शकतो। ओके ओके, जाऊया तिकडे मग? येस। तर मित्रांनो, या प्रकल्पापासून जे काही अंतर आहे ते पुणे रेल्वे स्टेशन आहे 14 किलोमीटर, पुणे विमानतळ 16 किलोमीटर, स्वारगेट बसस्थानक 16 किलोमीटर, शिवाजीनगर बसस्थानक 16 किलोमीटर आणि हडपसर रेल्वे स्टेशन ते आहे 12 किलोमीटर।
ह्याच्यात मित्रांनो 2 प्रकारचे घरे आहेत. एक तर 1 BHKचेच 2 प्रकारचे घरे आहेत. जे तयार घर आहेत ते आता मी तुम्हाला दाखवणार आहे. जे रेडी पोझिशनमध्ये आहे एकच घर आहे, ज्याची कार्पेट एरिया 435 स्क्वेअर फीट आहे आणि किंमत आहे 17,47,100. आणि दुसरी जी अंडर कन्स्ट्रक्शन घर आहेत त्यांचा कार्पेट एरिया आहे 486 स्क्वेअर फीट आणि किंमत आहे 21,22,300 रुपये. आता ही एंट्री लॉबी, हां इकडे आपले बूट बीट काढायसाठी, वरती इकडे स्टोरूमसाठी अच्छा. तुम्ही इकडे कपाट बनवू शकता. ओके. हां हां ही जागा. हां. ओके. आता हा हॉल आहे. अच्छा. हे ॲक्च्युली 2 BHKचं आहे. ओके. हे 18.5x10 हॉल आहे ओके. आणि 1 BHKला 13.5x10 असणार. अच्छा. 1 BHK. हां 1 BHKसाठी. अच्छा. म्हणजे हे सगळं असंच ॲक्युरेट दिसणार आहे ना? हां हॉल हां. आणि सगळं असंच राहणार. ओके. आणि ग्लास आपण दिले, इकडे ग्लास रिलिंग दिले. अच्छा. ओके. बरोबर आहे. हॉलचा एरिया काय सांगितलं तुम्ही? 13.5x10. आणि तुकडचा 1 BHKचा? 1 BHKचा सांगतोय तुम्हाला. हा 2 BHK 18.5x10 आहे. अच्छा. 1 BHKचा आहे 13.5x10. व्हेरी गुड. किचन आहे 8x8. अच्छा. ह्याला गॅलरी ड्राय बाल्कनी दिली आहे. अच्छा. हॅलो चल. ही ड्राय बाल्कनी आहे. आणि हे वॉश बेसिन, हे बाथरूम 1 BHKला पण 2 बाथरूम असणार. हे एक कॉमन. हां. अच्छा 2 बाथरूम असणार? हां. आणि ही बेडरूम असणार एक. ओके. आणि आपला जो 1 BHKचा बेडरूमचा काय एरिया आहे? सेम Same आहे? 12.5x10. ओके. हे ग्लास रिलिंग असणार असं. आणि इकडनं हे पत्रे लागलेले आहे ना, इकडं DP रोड गेलेले आहे 100 फुटी. सोलापूर हायवेपासून सासवडला जायला. अच्छा इथून हे आहे ह्या पैकीमध्ये? हा DP रोड आहे हा. सोलापूरवरून सासवड. सासवडला. अच्छा. हां 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 बरोबर. पेंटिंग चालू आहे.
मास्टर बेड आहे ना? हे लॉक केलेले आहे. अच्छा, हे 4 बेडा इकडे घाण करून जातात. बरोबर आहे, बरोबर आहे. हां हां हां, तर आम्ही लॉक केलेले आहे. त्याचे अम्युनिटीज आहेत म्हणताय, ते म्हाडासाठी आहेत का? इकडे बघा तुम्ही, इकडे क्लब हाऊस आहे, जिम आहे वरती. अच्छा, हां, ओके. चिल्ड्रन्स प्ले एरिया, चिल्ड्रन प्ले एरिया आहे. कसं याला जनरेटर बॅकअप दिले आपण. हां 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 हां. मग आता सर मला सांगा, हे जे अम्युनिटीज आहेत हां, ते फक्त म्हणजे तुमच्याकडून फ्लॅट घेणाऱ्यासाठी का म्हाडावाल्यासाठी पण आहे? सगळ्यांसाठी ओके. येस. म्हाडाचं घेते म्हणजे त्यांना काय वेगळं आहे का वेगळा नाही, एकच आहे. अच्छा. हां. तर मित्रांनो, आता आपण जो सॅम्पल फ्लॅट बघितला म्हाडाचा, तो आहे 1 BHKचा, जिथे बाल्कनी उपलब्ध नाही आहे. तो मास्टर बेड आहे पण बाल्कनी नाही आहे. आणि ते एकच घर उपलब्ध आहे मित्रांनो. म्हाडाच्या जाहिरातीनुसार एकच घर उपलब्ध आहे. त्याचा कार्पेट एरिया 435 स्क्वेअर फीट आहे. दुसरे जे घर आहेत, जे अंडर कन्स्ट्रक्शन आहे, ज्याचं काम नेमकं सुरू झालेलं आहेत, अशी एकूण 32 घरं आहेत, ज्याच्यामध्ये बाल्कनी देण्यात आलेली आहे. आणि त्याचा कार्पेट एरिया आहे 486 स्क्वेअर फीट, जो तुम्ही या फ्लोर प्लॅनमध्ये पाहू शकता. तर एकंदरीत मित्रांनो, तुम्हाला या प्रकल्पाचा अंदाज आला असेल. कदाचित तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक करा, शेअर करा आणि हो, आपल्या मित्रांना सांगायला मात्र विसरू नका. तुर्तास मित्रांनो इथेच थांबतो. पुन्हा भेटूया एका नवीन व्हिडिओसह नवीन प्रकल्पाच्या ठिकाणी. तोपर्यंत आपली रजा घेतो. धन्यवाद.